आज तर चक्क 15 मिनिटांमध्ये आम्ही ब्राईड रेडी करून दिली. कशी ते चला पाहूयात. नमस्कार, मी तुमची मैत्रीण शुभांगी आणि आज आपण चाललेलो आहोत मोहिनीच्या लग्नासाठी. आम्ही शार्प 9:30 वाजेपर्यंत मोहिनीच्या घरी गेलो होतो, पण अजूनही मोहिनीची आंघोळ झालेली नव्हती. त्याच्यामुळे आम्ही बराच वेळ तिथे बसलो. मग मोहिनीने मला तिला लुक कसा हवा आहे ते दाखवलं आणि तिलाही हीच ट्रेंडिंग वाली हेअरस्टाईल हवी होती, जी आता सध्या मी प्रत्येक ब्राईडला करतेय. त्यांनी शेवटी आम्हाला बळजबरीने नाश्ता करायलाच लावला आणि त्यानंतर आम्ही नाश्ता करून लगेच तिला घेऊन त्यांच्या समोरच्या एका रूम मध्ये मेकअपसाठी गेलो. पण प्रत्येक ब्राईडची रिक्वायरमेंट असते की ताई मला हीच हेअरस्टाईल पाहिजे. तिला मी मेकअपसाठी घेतलं, पण तिच्या फेसवर ना खूप सारी हळद होती. मग काय, आपलं कलर व्हील एकदम पाट आहे, त्याच्यामुळे कलर व्हील नुसार मी तिचा येलो टिन सगळा काढून घेतला आणि मेकअपला सुरुवात केली. फर्स्ट लुक झाल्यानंतर दुसऱ्या लुक साठीच्या एक्सपेक्टेशन खूपच त्यांना वाढल्या होत्या की यापेक्षाही दुसरा लुक अजून सुंदर व्हावा. पण नेहमीसारखंच झालं, जसं की प्रत्येक लग्नात होतं. सेकंड लुकला आम्हाला वेळच मिळाला नाही. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की पहिली गोष्ट, आम्हाला व्यवस्थित रूम दिली गेलेली नव्हती. जिथे सामान होतं त्या रूम मध्ये आम्ही ब्राईडला रेडी करायला घेतलं होतं. मग काय, गप्पा मारत हसत खेळत आम्ही फर्स्ट लुक एकदम सुंदर केला होता, जसा तिला हवा होता, तिच्या घरच्यांना हवा होता. आणि आमच्या हातात फक्त 15 मिनिट दिले होते. त्या 15 मिनिटांमध्ये ब्राह्मण सहित सगळे आम्हाला ओरडाआरडा करत होते की आवरा आवरा आवरा. मग ह्या 15 मिनिटांमध्येही आम्ही इतकी सुंदर नवरी तयार केली. तो लुकही सर्वांना फार आवडला. आणि खरंच मला नेहमीच असं म्हणणं आहे ब्राईडला, प्लीज तुमच्या मेकअप साठी वेळ काढा. पण आता किती सांगू नाही, ब्राईडकडनं ते होत नाहीये. मग आम्हालाच थोडं प्रो व्हावं लागतंय आणि याच गोष्टीमुळे आम्ही प्रो होतोय. ठीक आहे, शेवटी दोन्ही लुक फार सुंदर झाले होते. तिला, तिच्या घरच्यांना ते मेकअप खूप आवडले होते आणि एका आर्टिस्टला यापेक्षा दुसरं समाधान काय असू शकतं. चला तर असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी पुढच्या रीलमध्ये भेटूयात. बाय.